नमस्कार मंडळी, जसं की तुम्हाला माहितीच आहे, मी एक सीरीज चालू केलेली आहे वन स्टेट वन डिश. म्हणजेच प्रत्येक राज्याची एक नवीन डिश मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. तेव्हा महाराष्ट्रीयन असल्यामुळे सुरुवात मी महाराष्ट्रापासूनच केलेली आहे. तेव्हा आज मी बनवणार आहे महाराष्ट्राची स्पेशल वडापाव रेसिपी. आशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि तुमचा प्रेम आणि प्रतिसाद माझ्यासोबत भरभरून असेल. तेव्हा सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी. त्यासाठी मी इथे बटाटे स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून दुसरे पाणी टाकून आपण ह्याला 4 ते 5 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घेणार आहोत. हे होतील तोपर्यंत आपण एक वाटण तयार करणार आहोत, ज्यामध्ये मी 4 ते 5 हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, अगदी थोडंसं तेल टाकून आपण ह्याला रोस्ट करून घेणार आहोत. चटणीमुळे आपल्या भाजीला चव जी आहे ती एकदम मस्त येते आणि वडापाव जे आपले आहेत ते एकदम मस्त आणि टेस्टी बनतात. तेव्हा हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि वरतून छान अशी फ्रेश कोथिंबीर देखील टाकून आपण ह्याचं एक वाटण तयार करणार आहोत. ह्याने आपल्या भाजीला खूप मस्त चव येते. अशा प्रकारे हे छान असं वाटून घ्यायचं आहे आणि मग नंतर तोपर्यंत आपले बटाटे देखील उकडून रेडी झालेले आहेत. आता आपण त्याला काढून घेऊयात. ते थंड होण्यासाठी आपण 1-2 वेळा त्याला थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि मग नंतरच ह्यावरची साल काढून घेणार आहोत. वडापावची रेसिपीज तर तुम्ही खूप बघितल्या असाल, पण एकदा माझ्या ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. चव एकदम मस्त आणि भारी बनते. तेव्हा तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडेल, ह्याची मी गॅरंटी देते. ह्यावरची संपूर्ण साल काढून घ्यायची आहे आणि मग नंतर फोडणीची तयारी करूयात. 1 चमचा तेलामध्ये थोडीशी राई, थोडेसे जिरे आणि कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत. हे पूर्ण तळतळल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण जे आहे ते देखील ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये थोडीशी हळद, गरम मसाला, धनेपूड देखील टाकायचा आहे आणि आपले उकडलेले बटाटे हाताने मॅश करून किंवा ग्रेटरने ग्रेट करून देखील तुम्ही हे टाकू शकता. अशा पद्धतीने आपले संपूर्ण बटाटे जे आहेत ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मग मस्त असं एकजीव करून घेणार आहोत. अशा पद्धतीने एकजीव करायचा आहे. तुम्ही पाहू शकता ह्याला कलर किती सुंदर आलेला आहे. पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि वरतून चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर ह्याला थंड होण्यासाठी आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे बाजूला ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी. उद्या कोणत्या राज्याची रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण एक बॅटर बनवणार आहोत, ज्यासाठी मी इथे 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अगदी थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडासा ओवा हातानेच क्रश करून घालायचा आहे आणि मग नंतर चवीपुरतं मीठ घालून थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. घट्टसरच बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. अजिबात पातळ करायचं नाही. अगदी थोडासा खायचा सोडा टाकून ह्याला मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आपली भाजी जी आहे ती छान अशी थंड झालेली आहे. आता ह्याला हाताने आपल्याला हव्या त्या साईजमधले तुम्ही गोळे बनवू शकता. ह्याचे अशा पद्धतीने गोळे बनवून तयार करून घ्यायचे आहेत. मी संपूर्ण बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आणि आता ह्याला आपल्या तयार केलेल्या बेसनाच्या बॅटरमध्ये डीप करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. मी आधीच इथे तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल खूप जास्त कडकडीत देखील करायचं नाही, थोडंसं कमीच गरम करायचं आणि मस्त मंद आचेवर ह्याला क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत छान असं तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या बटाटे वड्यांना. पाहताच तोंडाला पाणी सुटत आहे, हो की नाही बरं. आणि त्याचबरोबर इथे 4 ते 5 हिरवी मिरची देखील मी तळून घेतलेली आहे. हे खाताना खूप भारी लागते. तयार आहेत आपले मुंबई फेमस बटाटे वडे, एकदम खायला मस्त. आणि आता ह्याला पावसोबत आपण स्टफ करून घेऊयात. तुम्ही पावला देखील रोस्ट करून घेऊ शकता थोडंसं बटर लावून, पण मी ते डायरेक्ट असंच घेतलेलं आहे. असंच देखील हे खूप छान लागतं. ह्यामध्ये आपला बटाटा वडा टाकून वरतून मस्त असा
शेव टाकायचा आणि छान अशी एक हिरवी मिरची ठेवून ह्याचा आस्वाद घ्यायचा. आवडली ना रेसिपी मित्रांनो? कशी वाटली ती मला नक्की सांगा. आणि मी तुम्हाला म्हटले होते ना की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक सरप्राईज देणार आहे. कोणते ते? मी एक क्वेश्चन आन्सरचा गेम खेळणार आहे. मी एक क्वेश्चन विचारणार आहे, त्याचं अचूक उत्तर ज्यांनी कोणी दिलं ते उद्याच्या रेसिपीमध्ये मी त्यांचं नाव अनाऊन्स करणार आहे. तेव्हा आजचा प्रश्न असा आहे की भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यानंतर काय करायचे? लवकर सांगा उत्तर, विचार करा आणि लवकर कमेंट करा. तोपर्यंत भेटूया उद्याच्या रेसिपीसोबत. बाय.